नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपला भारतीय स्वातंत्र्य दिन. आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. माझं आयुष्यशास्त्र सुद्धा याला कुठेही अपवाद नाही आहे. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केली होती, त्यावेळेस लोकांमध्ये आयुर्वेदाचं नाव हे फार कमी लोकांना माहीत होतं किंवा त्याचा उपयोग कुठल्या आजारामध्ये होतो, कशाप्रकारे आयुर्वेदाचा उपयोग केला पाहिजे याचं ज्ञान सर्वांनाच नव्हतं. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. पूर्वी आम्हाला लोकांना खूप कन्व्हिन्स करावं लागायचं. लोक ज्यावेळेस आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी यायची तेव्हा प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगावी लागायची. आज मात्र तशी परिस्थिती नाही आहे. लोकांना स्वतःला आयुर्वेदाचं नॉलेज आहे. स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितस्य व्याधी परिमोक्षणम, म्हणजे स्वस्थ माणसासाठी सुद्धा आणि व्याधीचं निराकरण करण्यासाठी सुद्धा आयुर्वेद उपयोगी पडतो हे लोकांना आता माहीत झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा नवीन रोगांच्या बाबतीमध्ये आव्हानात्मक परिस्थिती उत्पन्न होते. त्यावेळेस आम्हाला ग्रंथ काढून बसावं लागतं आणि त्याच्यातून लक्षणांचा रेफरन्सेस शोधावं लागतात, त्याच्या औषधांचा रेफरन्सेस शोधावं लागतात. मात्र नक्की त्याचे रेफरन्सेस सापडतात आणि आम्हाला रुग्णामध्ये योग्य प्रकारचे उपचार करता येतात. तर हे जे आयुर्वेदाचं स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहो आणि आमच्याकडून निरंतर रुग्णसेवा करो या शुभेच्छांसह मी आपल्याला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.